हाय फ्रेंड्स, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे 13 जून आणि पार्श्वलिंगाची पूजा आहे आज. तर बघा, ऑलमोस्ट माझी सगळीच तयारी झालेली आहे. इथे हे बघा, एक पाणी घेतलेलं आहे मी स्वच्छ. तुपाचा दिवा तिथे तयार करून ठेवलेला आहे. धूपबत्ती कापूर दिवनालीमध्ये आहे. एक्स्ट्रा तूप पण घेतलेलं आहे मी दिवे लावायला. हे इथे 2 दिवे तयार आहे. पंचामृतला लागणारं साहित्य बघा, दही, साखर, दूध आहे, तूप आहे गाईचे, हे पिवळं अष्टगंध आहे, हे लाल चंदन, पिवळं चंदन, हे आहे बघा आपला मध आहे मोळाचा, हे 3 सुपाऱ्या आणि 5 कमलगट्ट्या आहे. हे गुलाल आहे इथे. याच्यामध्ये 108 तांदूळ आहे, 11 तांदूळ आहे आणि 21 गहू आहे. 21 गहू. जानवं पण आहे याच्यामध्ये, हे जानवं आहे आणि 5 विलायची, 5 लवंग आणि 21 मिरे. हे काळे तीळ घेतलेले आहे. काळे तीळ, कापूर, अभीर. हे अभीर कुठे ठेवलं गड्या? हे अभीर आहे. हे बघा, असं असते अभीर. हे अभीर आहे आणि हे इत्तर आहे. हे बघा, केवडाचं सेंट. मौली पण आहे. हे रोली आहे. साबुदाण्याची खीर पण तयार आहे माझी. 5 फळं म्हणजे मी केळं ठेवले आहे 5 आणि नागवेलीची पानं, धूपबत्ती. पाच विड्याची पाने, धोत्र्याचं एक फळ आहे, बेलपत्र आहे 7 बेलपत्रे आहे. लागणारं जे साहित्य आहे ते धोत्र्याचं फळ, शमीपत्रे 7, काळे तीळ, मिरे वगैरे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ह्या सगळ्या वस्तू लागणार आहे आपल्याला. आणि लाल फुले 7 लागणार आहे. मी आणलेलं आहे सगळंच साहित्य मी आणलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये फुलं आहे, याच्यामध्ये विड्याची पाने आहेत. हे बघा, हे मोगऱ्याची पांढरी फुलं पण पाहिजे होती पूजेला, आज आवश्यक होते. तर मी पांढरी फुलं, मोगरा आणि शेवंतीची जास्वंदाची घेऊन आली आहे. जास्वंद पण आहे याच्यामध्ये, शेवंतीचे पण आहे, मोगऱ्याचे पण आहे, स्वस्तिकचे पण आहे. हे बघा, ही विड्याची पाने बोलवली आहे. आता लागणारच आहे या सगळ्या वस्तू. आणि लाल फुलामध्ये मला लाल फुलं दुसरे भेटले नाही, कण्हेरीची फुलं वापरत आहे मी. आणि हे बघा, धोत्र्याची कळी आहे, धोत्र्याची कळी आणि हे धोत्र्याचं फूल आपलं फळ आहे. हे बघा, 2 मला मिळालेले आहे. मी दुपारी गेली होती आणायला. खूप शोधलं. शेवटी मंदिरात गेली होती, मंदिराच्या ठिकाणी भेटलं मला. तर हे जवळपास आपलं सगळं साहित्य, हे बघा, सगळं साहित्य रेडी आहे. आणि मी इथे पूजा मांडणार आहे. हे बघा, हे कलश, घट वगैरे हे सगळं लागणारं साहित्य आहे. आणि ही पूजेची सगळी सामग्री आहे. ठीक आहे, आता पूजेला आपण सुरुवात करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.